नमस्कार भावांनो, आलाय तुमचा भाऊ परत एक नवीन ब्लॉग मध्ये. बघू शकता 4-5 दिवसानंतर ना आता ब्लॉग बनवतोय. काहीच नव्हतं बनवायला, 4-5 दिवस कुठे गेलोच नाही फिरायला, काय फिरायला नाही, कुठंच नाही, काहीच नाही, घरीच होतो. तर आलोय पुण्यात नाही आता कुठे, आता खडकीला आलोय. खडकीच्या सिग्नलला उभा आहे. पक्का पाऊस पडतोय, पावसाला पक्का चितलंय इकडं. पक्का पाऊस पडतोय, पाऊस पडतोय रास. कोण म्हणणारच नाही, पाऊस नाही म्हणणार. इकडं कासरवाडीपर्यंत ऊन पडलंय. तिथून पुढे आलो धो पावसाने धुतलंय डायरेक्ट. इकडं फुल पाऊस पडतोय. चला जाऊ दगडू शेटला. आता जाता दगडू शेटचं दर्शन करतो तुम्हाला एकदम पद्धतशीर. बाकी पुढे गेल्यावर दाखवतो. तर आपण का आलो इथं दगडू शेटला. फुल पाऊस पडतोय, काही दिसाना पुढं. आलो दगडू शेटच्या मंदिरापाशी, पण पाऊस एवढा आहे का बास रे बास. काय बोलणार आता, काहीच नाही बोलू शकत. मग दर्शन तर करवतो, असं काय नाही. टॉपचा विषय बाकी काय नाही. बघा झाडा हो ना, पाऊस नाही बघा. एकदम पद्धतशीर दर्शन. चला बाकी पुढे गेल्यावरती दाखवतो. बघा, बघू शकता फुल पाऊस पडतोय. सगळे पुणेकर एक साईडला उभे आहेत बघा. एकदम राडा होणार. पुणेकर नाही ऐकलं बघा. सर सकट सगळे उभे आहेत. तिकडं पण लोक उभे आहेत, इकडं पण लोक उभे आहेत. गर्दीचं नाव काय आठाना भाऊ आहे बघा. टपचा विषय आहे बघा. या भाऊचं काय चाललंय. हा भाऊ कपडे वाहता एवढ्या पावसामध्ये बघा. टपचा विषय झाला त्याचा. बाकी काय रे, त्याला तिकडं आतमध्ये घेऊन या बघा. फुल पाऊस पडतोय. दूर केलाय पावसाने, दूर. सगळे पुणेकर भिजले, बाकी काही नाही बघा. हे लोक काय मध्येच लावून गेले गाड्या. यांचं काय वेगळा नियम आहे यांचा काहीतरी. कोणच नाही वाटत त्यांच्याकडे. ते काय रिक्षावाल्यांना काय बोलायचं नाही. पावसाने थंडीने भिजले सगळे पुणेकर आहे बघा. सर सकट सगळे पुणेकर भिजले आहे बघा. टपऱ्या फुपऱ्या सगळं बंद आलं बघा. तिकडं पण लोक उभे आहेत, इकडं पण लोक उभे आहेत. लोकांनी छत्रा नाही आणल्या, काय नाही आणल्या, सगळे भिजतात दादा. चला जाऊ पुढे गेल्यावरती. तर भावांनो बसलोय गाडीमध्ये. येते कधी येतात काय माहिती, पण एक अनुभव नक्की आला भावांनो आज. की आपले आईबाप म्हणजे समजा तुम्ही, एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आपले घरचे म्हणा, आपलं आता की आईबाप आपल्याला मुलगीला पोरीविरीला असं पुण्याला पाठव, मुंबईला पाठव, शिकायला पाठव, हे करतात ते करतात. भावांनो नक्की भावांनो ऐका तुम्ही. भावांनो आता माझ्या समोर उदाहरण आहे. ती ताई आहे तिथं समोर उभी आहे, खुशाल बिडी पिती आहे, मी सिगारेट ओढती आहे. मी त्यांच्या आईबापाला कळलं तर काय होईल याच्या व्यतिरिक्त काय बोलणार आता. खुशाल दोघं जण. फुल पाऊस पडतोय, फुल पावसात दोघं पण सिगरेट पितात आहे. काय विषय नाही त्यांचा. हा ते कोण आहे काय मला काही देणं घेणं नाही आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण आपली पोरींना शिकवायसाठी इकडं पाठवतोय, तर आपल्या पोरींनी पण नीट व्यवस्थित शिकायलाच आलं पाहिजे. या असले धंदे करायलाच नाही पाहिजे. जे बघ